आज मी पुण्यात खास रोहित टिळक यांना सांत्वन भेट करता आणि प्रवीण गायकवाड यांना भेटायला आलो होतो. दोघांच्याही भेटी झाल्या. दुसरा काही यामध्ये एजेंडा नव्हता, फक्त सदिच्छा भेटी करता सांत्वन भेटी करता मी आलो होतो. त्यापूर्वी मी आता पुण्याहून मुंबईला निघालो नाही. काही तुम्हाला विचारायचं असेल तर. मोठा वारसा होता टिळकांचा देशाकरता आणि राज्याच्या इतिहासामध्ये फार मोठा एक वारसा आहेच आहे. आणि तो वारसा समर्थपणे स्वर्गीय दीपकराव टिळकांनी चालवला होता. आता रोहित त्यांचं काम पुढं नेत आहेत. आणि ही संस्था असेल, केसरी संस्था असेल किंवा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ असेल, या सगळ्या संस्था दीपकरावांनी अगदी ताकदीनं चालवल्या. आणि लोकमान्य टिळकांचा विचार त्यांनी जपला, काँग्रेसचा विचार जपला. आणि त्यामुळं निश्चितच एक फार मोठा वाटा होता, एक फार मोठा इतिहास होता. आणि दुर्दैवानं आता वयोमानाप्रमाणे ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ प्रार्थना करतो. तुम्ही कामाचा मोठा अनुभव आहे. तुम्ही दिल्लीतही पाहिलं, राज्यातही पाहिलं. ह्या अधिवेशनात अनेक गोष्टी पाहायला मिळतात, म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या आमदारांकडनं. कुठल्या महाराष्ट्राच्या का दिल्लीच्या? दोन्ही. राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पण आता जर आपण बघितलं तर मंत्री ज्या पद्धतीने वागतायत, म्हणजे अर्थात जबाबदारी त्यांच्यावर आहे. मोबाईलवर गेम खेळतात, पत्ते खेळतात, सभागृहात तिथं भांडणं काय होतात. हे पहा, जो एक दर्जा राज्याचं विधिमंडळ, राज्याचं कायदेमंडळ, लोकप्रतिनिधींचं सभागृह, ज्या ठिकाणी राज्यातले प्रश्न चर्चेले जातात, त्यातून उत्तर शोधायचा प्रयत्न होतो, समाधान करायचा प्रश्न होतो, त्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये आज जे काही चाललेलं आहे ते त्यानं लज्जास्पद आहे. मला वाटतं याची जबाबदारी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. कारण शेवटी शिस्त लावायचं काम हे सत्ताधारी पक्षांनी, मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. आणि ही बेशिस्तीचं वर्तन सत्ताधारी पक्षाकडून होतं ही दुर्दैवी आहे. तर काय काय बऱ्याच गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला. अक्षरशः जी भाषा सभागृहामध्ये वापरली जाते ती लहान मुलांच्या कानावर गेली तरी म्हणजे त्यांच्यावर परिणाम होईल अशी ती भाषा आहे. सभागृहाच्या बाहेर गुंड आणून तिथं मारामाऱ्या होताना पाहतोय आपण. आणि नंतर पुन्हा पाहिलं की आता मोबाईलची सोय झालेली आहे आणि त्यामुळे रमी खेळायचा प्रयत्न चाललेला आहे. आता त्यामध्ये आता रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा, काही रमीचा, ऑनलाईन रमीचा जुगार सुरू करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला दोष द्यायचा. हा विषय चर्चेचा आहे. खरं म्हणजे एका बाजूला सरकारला युवकांना नोकऱ्या देण्यामध्ये पूर्णपणे अपयश आलेलं आहे आणि त्यांना मग आता ऑनलाईन जुगार खेळाची सवलत सरकारने, केंद्र सरकारनं दिलेली आहे. जुगार हा अधिकृतपणे मान्य केला आहे, त्यातून काही कर गोळा करायची व्यवस्था चाललेली आहे. पण त्यातून युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे हे आपण पाहतोय. जर मंत्रिपदावर बसलेली माणसंसुद्धा या मोहापासून स्वतःला टाळू शकत नसतील तर आपण हे जे ऑनलाईन जुगार सुरू केलेलं आहे त्यामुळं पिढ्या बर्बाद व्हायला लागल्यात. याच्याकडे कोण जबाबदार आहे? बाबा आपण जर पाहिलं तर चाप कुठेतरी लागला पाहिजे. कारण की आता दोन दिवस म्हणताय कुठेतरी एक रेष या चापेची बसली पाहिजे का? मग तो राजीनामा असेल किंवा इतर कारवाई? नाही, तर राजीनामा घ्यायचा का नाही हे ज्यांनी त्यांना मंत्री म्हणून नेमलेले त्यांनी ठरवायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात तर काही राजीनामा घ्यायची ताकद नाही आहे. त्यामुळं निवडणुका आपल्या 5 वर्षानंतर होतात. लोकांना आता आपली चूक समजून आलेली आहे की आपण चुकीचं मतदान केलं किंवा त्यामध्ये काही गडबड झाली असेल तर मग लोकांच्या हातातही ते राहत नाही. परंतु लोकशाहीला धोका निर्माण झालेला एका बाजूला फासिस्ट प्रवृत्ती आहे. आता लोकसभेमध्ये काल जे काही घडलं ते देखील शर्मनाक आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला, म्हणजे त्या व्यक्तीला मुळातच त्या पदावर बसवायला नको होतं असं आमचं ठाम मत आहे. पण एकदा तुम्ही तिथं बसल्यानंतर त्याला एक संविधानिक पद आहे, त्या पदावरून त्या माणसाला अशा प्रकारे तिथं
निलंबित केलं जातं, हकललं जातं, ते हे अगदी लज्जास्पद आहे. ग्रामपंचायतीमध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील असे प्रकार घडत नाही. त्यामुळे संबंध एकंदरीत देशामध्येच एक जी लोकशाहीची एक व्यवस्था निर्माण केली होती आपल्या संविधान निर्मात्यांनी किंवा ज्यांच्यामुळं आपलं स्वातंत्र्य मिळालं, त्यांची जी संकल्पना होती ती अगदी रसातळाला मिळालेली आहे. अत्यंत दुर्दैवी आहे. मला वाटतं लोक याची नक्कीच दखल घेतील आणि हे असंच चालू ठेवायचं, ही प्रवृत्ती संपवून टाकायची याचा विचार करतील. बाबा क्या कहेंगे, खास करके जो उपराष्ट्रपति है उन्होंने धनखड़ जो है उन्होंने इस्तीफा दिया है, तो किस तरह से देखते हैं, जैसे कि आपने कहा कि ये राजनीति को किस तरह से हे साधी मराठी बोलतो नंतर. बाबा तुम्ही जसं मगाशी म्हणालात की लोकशाहीच्या घरात हे सगळ्या गोष्टी होत आहेत, पण त्याबरोबरच सत्ताधारी आमदारांसोबत विरोधातले जे आमदार आहेत त्यांची पण सुद्धा आपण जर पाहिलं तर थेट पोलिसांमध्ये जाऊन धमकी देणं असेल, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांनाच धमकी देणं, या सगळ्या गोष्टी काय मग आमदारांना फक्त सत्ताधारी आमदारांनाच कुठेतरी या कारवाई झाली पाहिजे असं नाही. जो कोणी चुकीचं वागेल त्याला सहन नाही केलं पाहिजे, यात काही शंका नाही आहे. पण काय झालं की एकदा सत्ताधारी पक्षाकडून जर काही जर उत्स्फूर्त केलं गेलं तर तिथं प्रत्युत्तर मिळतं. ते देणं चुकीचं आहे, मी मान्य करतो. परंतु ही मुळातच सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे की आपल्या आमदारांना वगैरे त्या ठिकाणी व्यवस्थित शिस्तीत वागायला शिकवलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. पण मुद्दाम त्यांच्याकडून जर असं जर घडत असेल तर मग काही भवितव्य फार निराशापद आहे. पण कुणीच असं वागलं नाही पाहिजे. आमच्या पक्षाचं जरी कोणी असं वागलं तर त्याला मी माफ करणार नाही, किंवा आमच्या महाविकास आघाडीमधले कोणी केलं तरी चुकीचं आहे ते. पण आज कुणाकडून हे वर्तन घडतंय, जे आपले व्हिडिओ बाहेर येत आहेत, आता ते व्हिडिओ कुणाकडून येत आहेत ही चर्चेचा विषय आहे. पण जे काही विधिमंडळामध्ये घडलं की स्वतः मंत्री महोदय, कृषी मंत्री महोदय, शेतकऱ्यांची परिस्थिती एका बाजूला, दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला निर्धास्तपणे मंत्री महोदय जर ऑनलाईन रमी खेळत असतील तर मग दुर्दैवी आहे. कुठं महाराष्ट्र कुठं चाललेलं आहे आणि कुठं नेलाय तुम्ही, याचा विचार करावा लागेल. बाबा नैतिकतेच्या दृष्टीने दोन काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामे दिले होते, जसं की आपण पाहतो मुख्यमंत्री राहिलेले आहेत काँग्रेसचे. तर ह्यावेळेस ह्या सरकारकडे नैतिकता आहे का असं तुम्हाला काय वाटतं? पहा, काँग्रेसशी तुम्ही तुलनाच करू शकत नाही. काँग्रेसमध्ये कितीतरी अनेक उदाहरणं आहेत जिथं जर चुकीचा जरी एक आरोप झाला तरी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांना त्या आरोप झाल्यानंतर जोपर्यंत आरोप मुक्त होत नाही तोपर्यंत बाजूला ठेवलं. तर अनेक उदाहरणं आपल्यासमोर, मी नावं घ्यायची काही गरज नाही आहे. पण हे अगदी निर्ढावलेले लोक आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही आहे. लोक गाड्यांनी माणसांना तोडवतात, शेतकरी आंदोलन, मंत्र्यांची मुलं आपण पाहिलेलं आहे, काय काय चाललेलं आहे. तर याचा कुठंतरी सर्वोच्च पातळीवर शिस्त पाळायचा प्रयत्न झाला पाहिजे, तो होत नाही. बाबा, उपराष्ट्रपतींचा राजीनामा ऐन पावसाळी अधिवेशनाच्या आधी 1 दिवस येतो. प्रकृतीचं कारण सांगितलं जातं. त्यांचा पुढच्या आठवड्याचा संपूर्ण टाइम टेबल शेड्यूल जे आहे ते फिक्स असतं. हे पहा, उपराष्ट्रपती जगदीश धनखर यांच्याबद्दल जे प्रकरण झालं त्याला राजीनामा मी म्हणणार नाही. राजीनामा ही एक औपचारिकता होती, पण त्याला काढून टाकलं गेलं. आणि हे ते स्पष्ट आहे की काहीतरी कुठेतरी बिनसलं, काहीतरी अंतर्गत वाद निर्माण झाला आणि त्यांना अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं काढलं गेलं. अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळातच त्या व्यक्तीला उपराष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदावर बसवणं चुकीचं होतं आणि फक्त राजकीय हेतून ते बसवलं गेलं होतं. पण ते त्यांना शेवटी त्यांच्याच अंगलट आल्यामुळं त्यांना काढलं. पण शेवटी ते एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती होती, त्यांना अशा प्रकारे वागायला नको होतं. राजीनामा हा जबरदस्ती घेतला गेला आणि त्यातून आता काय काय घडलं, कशामुळे घडलं ते हळूहळू बाहेर निघेल. परंतु मला वाटतं दाल में कुछ काला है किंवा ऑल इज नॉट वेल इन दिल्ली. आणि त्यामुळे आता एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाची 75 वर्ष होत आहेत, त्याकरता अंतर्गत लोकांनी एक त्याबद्दलही एक चर्चा तिथं दिल्लीमध्ये चाललेली आहे. पण दिल्लीमध्ये उपराष्ट्रपदाच्या बद्दल जे काय घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे, लोकशाहीला काळिमा फासणार. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गोष्टी झाल्याच्या चर्चा सध्या राहतात. आता त्यात अनेक तर्कवितर्क तिथं आहेत, कशामुळं झालं, काय झालं. पण ते आता हळूहळू आपल्याला कळेल. बिहार निवडणूक याचा डायरेक्ट थेट संबंध आहे नाही आपल्याला कळेल. मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही. पण बिहार निवडणूक हे फार महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये
मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये जो घोळ चाललेला आहे त्यामुळं आम्हाला शंका आहे की ही पारदर्शक पद्धतीनं निपक्षपातीपणे होईल का नाही, मला शंका आहे. आज नाशिक मोठी कोर्टात घडामोडी राहुल घडणार आहे का गांधींना एक राहुल गांधींची कोण जामीन विचारलं? मंजूर झाली कोणाची? सावरकर प्रकरणामध्ये नाशिक कोर्टात ऑनलाईन ही झालेली काय प्रतिक्रिया? नाही आता ठीक आहे, ती प्रक्रिया आहे, त्याबद्दल काही वक्तव्य झाली, त्याबद्दल कोर्टात कोण लोक गेली, न्यायिक प्रक्रिया आता चालू राहणार आहे. त्यात काही भाष्य करायचं, काही योग्य निर्णय झाला अयोग्य झाला बोलणं काही उचित ठरणार नाही. न्यायिक प्रक्रिया चालू राहील. आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आणि मुस्लिम नेते एकत्र आले आणि देशाच्या विकासासाठी एकत्र यायचा असा दोघांकडनंही दावा करण्यात आला. काँग्रेस आणि तुम्ही कसं पाहता याच्याकडे? भेटले असते चांगली गोष्ट आहे, पण शेवटी खाने के दात और दिखाने के दात हा प्रश्न असतोच आहे. त्यामुळे आता प्रामाणिकपणे जर आपण सर्वधर्म समभाव किंवा संविधानामधील जी सेक्युलरिझमची व्याख्या आपण त्यामध्ये स्पष्टपणे नोंदवली होती घटनादुरुस्ती करून, त्या संविधानामध्ये जी भावना अंतर्भूत आहे त्या भावनेच्या अनुसार जर सत्ताधारी लोक वागले तर आनंदाची गोष्ट आहे. पण ते तर होताना दिसत नाही. एका बाजूला संविधान का बदललं पाहिजे याबद्दल पुण्यात आज काहीतरी संवाद होणार आहे. म्हणजे संविधान बदलायच्या एका बाजूला तयारी चाललेली आहे आणि संविधानाचा जो आत्मा आहे सर्वधर्म समभाव किंवा सेक्युलरिझम किंवा धर्म आणि राजकारण ह्याचे विभक्त असणं, या गोष्टी ज्या आहेत त्याला जर तुम्ही मान देणार नसाल आणि तुमचं गुप्त कारस्थान संविधान बुडवायचं असेल तर मग त्या अशा देखाव्याला काही अर्थ नाही. बाबा, मराठी भाषेवरनं गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर राज्यातल्या एक कलाटणी लागल्याचं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही का? कारण भाषेवरूनच राजकारण सुरू झालं. नाही, पण भाषेचं राजकारण भाषा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारे हिंदी लादायचा प्रयत्न देशभर चाललेला आहे ते RSSची जी विचारधारा आहे की सगळं काही एक देश एक धर्म एक देश एक भाषा एक देश एक निवडणूक एक देश एक कर पद्धती, हे जे एक देश वगैरे जे चाललेलं आहे आणि या देशाची विविधताची आपली मूलभूत संकल्पना आहे, देशाची जी कल्पना आहे ती कल्पना संपून टाकून समरसता वगैरे असे काहीतरी शब्द विचारायचे आणि सगळं काही एक झालं पाहिजे, ह्या तुष्ट संकल्पनेतून एक भाषा संबंध देशावर लादायचा हा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये संबंध देशभर आंदोलन झालेलं आहे. दक्षिणेच्या राज्यात झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोकांचं म्हणणं एकच आहे की 3 भाषा ठीक आहे, पण पहिलीपासून तुम्ही 3 भाषेची सक्ती करू नका, एवढाच विषय होता. सरकारला ते मान्य करावं लागलं, त्यामुळे तो आता विषय संपलेला आहे. आता त्यातून काही लोक क्रेडिट घेण्याचा प्रयत्न, श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत, विजय उत्सव बनवत आहेत, त्याला काय आमची हरकत नाही. सोबत आज फ्री मुक्त करार झालेला आहे भारताचा, काय व्यापारावर परिणाम होईल? मुळातच ट्रम्पच्या धोरणांच्यामुळं जागतिक व्यापार व्यवस्था मोडकळीस आलेली आहे आणि त्यामुळं जे बहुराष्ट्रीय मल्टीलॅटरल व्यवस्था जी आहे ती मोडून आता प्रत्येक राष्ट्र आपापल्या खाजगी करार करायला लागलेले आहेत आणि ते आता करावे लागतील, कारण जर व्यवस्थाच मोडली WTOची तर त्यामुळं असे द्विपक्षीय करार करावे लागतील. त्यातला जर इंग्लंडबरोबरचा किंवा UK बद्दलचा जो द्विपक्षीय करार जर झाला त्यामध्ये तपासावं लागेल की भारताच्या हिताला कुठं काही धोका पोचलेला नाही, कारण जो अमेरिकेशी जो करार होते त्यामध्ये आपल्या शेती क्षेत्राला धक्का बसेल असं आम्हाला भीती आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही जेव्हा व्यापार मंत्री तिथं अमेरिकेशी चर्चा करायला जातात तेव्हा तरी कृषी मंत्र्यांना बरोबर घेतलं पाहिजे, उद्योग मंत्र्यांना, विशेषतः लघुउद्योग मंत्र्यांना बरोबर घेऊन त्या घटकाचे काही हितसंबंध दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. एकदा बघू आपण शेवटी काय कशा प्रकारचे करार होत आहेत ते. मराठी हिंदीचा वादाच्या ठिणग्या थेट दिल्लीत दिसल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आता JNUच्या विद्यार्थ्यांनी थेट तिथे आंदोलन केलं. मला वाटतं आपल्यामध्ये देशाला एकत्र ठेवण्यापेक्षा देशाचं विभाजन कसं होईल या प्रकारे सगळी योजना चाललेली आहे की कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये देशामध्ये मतभेद होतील, विभागला जाईल देश जातीवर, धर्मावर आणि भाषेवर, हे सगळं चाललेलं आहे. मला वाटतं राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे आणि अशा प्रकारे देशाचं विभाजन करणाऱ्या संकल्पना त्यांना दूर ठेवलं पाहिजे. पण मुद्दामच RSSची जी विचारधारा आहे की त्यातून देश कसा विभागला जाईल धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. माझी विनंती आहे की आता
भाषेचा प्रश्न इथं महाराष्ट्रात संपलेला आहे. सरकारनं आमचं म्हणणं मान्य केलेलं आहे. हिंदीची सक्ती होणार नाही, आता विषय संपलेला आहे. मुंबई लोकल ब्लास्टच्या संदर्भात जे आरोपींची सर्व मुक्तता झाली बाबा, थेट आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन तरी काही जे हे निष्पक्ष पण मला वाटतं की यामध्ये आपली बाजू मांडण्याकरता सरकार कमी पडलेलं आहे आणि सरकार कमी पडल्यामुळं ते सर्व आरोपी दोषमुक्त झालेले आहेत. आता सुप्रीम कोर्टात काय होईल मला माहिती नाही, पण सरकारनं या ठिकाणी आपली बाजू मांडण्यामध्ये सरकार पुरावा सादर करण्यामध्ये सरकार का कमी पडलं याचं उत्तर महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. थोड़ा हिंदी अरे बस हो गया. ठीक घ्या लवकर. क्या कहेंगे खास करके जो आरएसएस और मुस्लिम संगठन एक साथ आ रहे हैं और देश के विकास के बारे में उनका सुर मिल रहा है, तो क्या कहेंगे आप? आरएसएस पे इस बारे में तो विश्वास करना बहुत मुश्किल है, क्योंकि जो लोग मज़हब के आधार पर, धर्म के आधार पर देश को बांटना चाहते हैं, वो अगर 100 चूहे खा के बिल्ली अगर हज को गई तो विश्वास करना बहुत कठिन है. लेकिन अगर प्रामाणिकता से उसमें कोई मन परिवर्तन हुआ है तो अच्छी बात है. हम राह देखेंगे कि अगर जो आरएसएस की विचारधारा से जो धर्म के आधार पर, जाति के आधार पर, भाषा के आधार पर जो देश को बांटने का काम हो रहा है वो अगर ख़त्म करने वाले हो तो अच्छी बात है, उसका स्वागत करेंगे हम. लेकिन मैं भरोसा नहीं करता इसमें. उपराष्ट्रपति धनखड़ जी का जो इस्तीफा हुआ है, तो उसको किस तरह से देखते हो? खास करके जो कांग्रेस के साथ नज़दीकियाँ बड़ी उनकी, तो उसके शिकार हुए, ऐसा लगता है क्या? नहीं, ऐसे नहीं. देखिए, मैं समझता हूँ कि जो भी घटना दिल्ली में घटी एक जनतंत्र के लिए काला दिन माना जाएगा. पहली बात तो ये थी कि धनखड़ साहब को उपराष्ट्रपति बनाना ही गलत था. बिल्कुल ही अयोग्य व्यक्ति थे उसके लिए. पूरी जो उनकी जो राज्यपाल, वेस्ट पश्चिम बंगाल के राज्यपाल होते समय उनकी जो हमने उनका कार्य देखा था, उससे बिल्कुल वो अयोग्य व्यक्ति थे राज्यसभा के चेयरमैन बनने के लिए और उपराष्ट्रपति बनने के लिए. लेकिन एक बार उनको बना दिया, एक बार वो संवैधानिक पद पे आसन पे बैठे और तब उनको इस तरह से उनको ट्रीट करना बहुत गलत था. ये अगर उनको हटाना था तो किसी और तरीके से हटाया जा सकता था. जो अपमानित करके उनको निकाला गया है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. पद का अपमान है, संविधान का अपमान है और कोई नज़दीक या बढ़ने की कोई बात नहीं. क्योंकि आपको याद होगा कि विपक्ष ने मिलकर उपराष्ट्रपति के खिलाफ एक अविश्वास प्रस्ताव रखा था, जो मैं समझता हूँ कि देश के इतिहास में कभी हुआ नहीं है. तो ये तो विपक्ष के उनकी नज़दीक का कोई सवाल नहीं उठता, क्योंकि हम तो पहले से मानते हैं कि एक गलत व्यक्ति को उपराष्ट्रपति बनाया है. लेकिन एक बार बनाने के बाद, एक बार संवैधानिक पद पे वो बैठे हैं, तो उस पद का अपमान नहीं होना चाहिए था. जो आज हुआ है बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.